लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. दिनांक 15 ऑगस्ट 2025 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने न्यू केवल पार्क रोड नाशिक येथे भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. सकाळपासूनच परिसरात देशभक्तीचे वातावरण दाटून आले होते. तिरंगा झेंडा, देशभक्तीपर गाणी आणि स्वयंसेवकांच्या प्रोत्साहनाने रक्तदात्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे शिबिर स्थानिक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने तसेच विविध स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्याने भरवण्यात आले. रक्तदानाची नोंदणी सकाळी 8 वाजता सुरू झाली. पहिल्या तासातच अनेक तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती आणि स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रक्तदानानंतर सर्व दात्यांना प्रमाणपत्र आणि पौष्टिक अल्पोपहार देण्यात आला. आयोजकांनी सांगितले की या शिबिरातून संकलित झालेले रक्त नाशिक तसेच आसपासच्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. रक्तदान हे जीवनदान असून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागरिकांना असा प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो, असे डॉक्टर प्रशांत सोनवणे आणि वैशाली सोनवणे या आयोजकांनी सांगितले. दिवसभरात शेकडो नागरिक रक्तदान करण्यासाठी येण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमामुळे न्यू केवल पार्क रोड परिसरात सामाजिक एकतेचे आणि देशभक्तीचे दर्शन घडले. न्यू लाईफ केअर हॉस्पिटल इथे मी बऱ्याच वर्षापासून येतो. डॉक्टर प्रशांत सर यांच्याकडनं मी रेग्युलर त्यांच्या हॉस्पिटलला येत असतो. त्यांची सेवा अतिशय उत्तम आहे. कधी आलं की त्यांच्याशी हसमुखपणे सर्वांशी बोलणार व्यवस्थित. आणि त्याचप्रमाणे आज जे 15 ऑगस्ट निमित्त यांनी रक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे ते तर अतिउत्तम झालेलं आहे. मी पण त्यांच्याकडे फर्स्ट टाइम आलेलो आणि तेव्हाच आता मी रक्तदान केलेलं आहे. या अगोदर मी भरपूर वेळेस केलेलं आहे. सरांनी मला फोन केला, मला त्यांची पत्रिका पाठवली, त्यानिमित्त मी त्यांच्याकडे आलेलो होतो रक्तदान करण्यासाठी. रक्तदानासाठी तुम्ही प्रोत्साहन करा. हो, रुग्णांनी 100% केलं पाहिजे. आपण रक्तदान केल्याने दुसऱ्यांचा कोणाचा जीव वाचत असेल तर 100% करावं माणसाने. वर्षातून एकदा दोनदा का होईना केलं पाहिजे. नमस्कार. सर्वात प्रथम आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज न्यू लाईफ हेल्थकेअर हॉस्पिटल केवल पार्क रोड नाशिक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आपण सर्वांनी रक्तदानाचा लाभ घ्यावा आणि आपल्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी मदत होईल हीच भावना ठेवून सगळ्यांनी रक्तदान करावे असे मी जाहीर आवाहन करतो. तसेच आतापर्यंत सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या रक्तदात्यांचे मी आभार मानतो. यापुढे पण असंच आपण उपक्रम चालू ठेवणार आहे. तर या उपक्रमाला आपण यशस्वी करण्यासाठी आपला कार्यभार आणि आपले सहकार्य गरजेचे आहे. तर आपण अजूनच जेवढे रक्तदाते आपल्याला उपलब्ध होतील त्यांनी रक्तदान करावे ही मी नम्र विनंती करतो. सर्व देशवासियांना देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज न्यू लाईफ हेल्थ केअरचे संचालक व आमचे मित्र डॉक्टर प्रशांत सोनवणे व वैशाली सोनवणे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला आमचे लाईफलाईन ब्लड सेंटर मुंबई नाका यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व रक्तदात्यांना आमची विनंती आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात व उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद देऊन रक्तदान करावे, जेणेकरून आपण एक रक्तदान केलं तर 4 जणांचा जीव आपल्यामुळे वाचू शकतो. ही सामाजिकतेची भावना ठेवून आपण रक्तदान करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि प्रशांत सोनवणे सर व वैशाली सोनवणे मॅडम यांचंही आम्हाला ही रक्तदान शिबिर आयोजित करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचेही मी लाईफलाईन ब्लड सेंटर तर्फे आभार मानतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यदसह विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.